नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीवरती. विद्यार्थी मित्रांनो बघा, अ, आता आपली जी येणारी पोलीस भरती आहे 2025 मध्ये, आपण जर बघितलं असेल तर 2025 मध्ये आपली जी येणारी पोलीस भरती आहे, तर या 2025 साठी जे विद्यार्थी तयारी करताय, जे विद्यार्थी नवीन आहे सेशन मध्ये किंवा अ, अ, जे विद्यार्थी जुने असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सांगतोय की बघा, प्रॉपर तयारी आपल्याला करायची आहे. ओके. आपण जर बघितलं असेल तर यावेळेस जे कट ऑफ जर प्रत्येक जिल्ह्याचे लागलेले आहेत, ते आपण बघितलं असेल तर बरेचसे हाय गेलेले आहेत. लेखी परीक्षेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 95 च्या दरम्यान आलेले, ग्राउंड मध्ये सुद्धा 40 च्या जवळपास आलेले, 45 40. तर आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने तयारी करायची. आणि आपण बघितलं असेल तर जवळपास 17,000 वॅकन्सी होते आणि जवळपास 16-17 लाख फॉर्म होते. ओके. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकणं गरजेचं आहे. आता बघा, येणारी जी भरती असेल ती येत्या 2 महिन्यामध्ये होईल, एप्रिल मे मध्ये. एकूण जवळपास 10,000 प्लस पदांसाठी ही भरती असणार आहे आपली. त्यासाठी तुम्हाला कोणता सिलेबस लेखी परीक्षेसाठी असणारे लक्ष द्या. तर लेखी परीक्षेसाठी तुम्हाला असणारे मराठी. ओके. त्यानंतर असणारे सामान्य ज्ञान. ओके. सामान्य ज्ञान, जी के जी एस. त्यानंतर असणारे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणित व बुद्धिमत्ता. बरोबर आहे. आता तुम्हाला हे जर बघितलं, तुम्ही नवीन विद्यार्थी, जुन्यांना तर माहितच आहे. तर 25 क्वेश्चन मराठीचे असतात, 25 जी के जी एस वर असतं आपलं, आणि 50 क्वेश्चन 50 मार्क्स साठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता. म्हणजे आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो, निगेटिव्ह मार्किंग नसते. ओके. 25 क्वेश्चन 25 मार्क्स, 25 क्वेश्चन 25 मार्क्स सामान्य ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता 25 25, 50 प्रश्न 50 मार्क्स, असं 100 मार्काचा पेपर असतो. हे आपल्या लक्षात ठेवायचं. निगेटिव्ह मार्किंग नसते. ऑफलाईन पद्धतीमध्ये पेपर असतो. सगळ्यात पहिले फिजिकल असते, देन तुमचं काय होती, लेखी परीक्षा होते, आपण आतापर्यंत बघितलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, याला लागणारा जो सिलेबस आहे तो आपल्याला बघायचा आहे. फक्त तुम्हाला तयारी करायची एकदम परफेक्ट, एकदम बेसिक बसून तुम्हाला तयारी करायची पूर्व. आणि ज्यावेळेस तुम्ही नव्याने तयारी करत असाल किंवा जुने विद्यार्थी ज्या चुका झाल्या असेल त्या आपल्याला बघायच्या आहे. या चुका पुढच्या एक्झाम मध्ये होता कामा नये. तुम्हाला सगळ्यात पहिले बघायचं पीवायक्यू जे आहे, पीवायक्यू क्वेश्चन जे असणार आहे ते तुम्हाला अनालिसिस करायचे मागच्या 2 वर्षाचे. 2023 मध्ये जे पेपर झाले आणि 2024 मध्ये जे झाले, त्या पेपरचं तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करणं गरजेचं आहे. पीवायक्यू अनालिसिस का बरं म्हणतो मी, कारण की पीवायक्यू अनालिसिस वर आपल्याला समजतं की बुवा नेमकं आपल्याला कोणत्या टॉपिकला जास्त फोकस करावं लागेल, जीके जीएस मध्ये असेल किंवा मॅथ्स रिझनिंग मध्ये असेल. तर आता तुम्हाला एक टेन्शन, एक गोष्ट सांगतो, मॅथ्स रिझनिंगचं ताण तुम्ही घेऊ नका. कारण की तुम्ही मागचे व्हिडिओ माझे एकदा बघून घ्या. आणि मॅथ्स रिझनिंगचं पीवायक्यू अनालिसिस आपण टॉपिक वाईज चालू केलेलं आहे. रोज संध्याकाळी 9 वाजता आपण सेशन चालू केलेलं आहे टॉपिक वाईज. ओके. 2023-24 ला जे प्रश्न पडले टॉपिक वाईज आपण घेतोय. ओके. अगदी बेसिक बसून आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं क्लिअर होईल. ओके. आपण सिलेबस बघणार आहोत, काय असणार आहे. बघा, जीके जीएस आपण जर बघितलं, जीके जीएस चा जर आपण विचार केला तर तुम्हाला सिलेबस काय महत्वाचा आहे. यामध्ये पंचायत राज असेल, महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भारतीय राज्यघटना असेल आपली. ओके. आता यासाठी तुम्हाला बुक कोणतं वाचायचंय, तर स्टेट बोर्डचे जे बुक आहे, लक्ष द्या, स्टेट बोर्डच्या बुक वरून बरेचसे प्रश्न कव्हर झालेले आहे. स्टेट बोर्डचे बुक्स तुम्हाला 6 स्टँडर्ड पासून तर 10th स्टँडर्ड पर्यंतचे तुम्हाला बुक वापरायचे. तसं बघितलं तर आपण 12th पर्यंतचे करायला पाहिजे. ओके. स्टेट बोर्ड चांगलं करून ठेवा. स्टेट बोर्ड खूप महत्वाचं आहे. स्टेट बोर्डचे बुक इतिहास असू द्या, राज्यघटना असू द्या, भूगोल असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, स्टेट बोर्ड वाचायचे म्हणजे वाचायचे पहिले. स्टेट बोर्ड वाचा, देन तात्याचा ठोकळा वाचा. बघा मी काय म्हणतोय, स्टेट बोर्ड करा चांगले पहिले, देन तात्याचा ठोकळा. स्टेट बोर्ड वाचताना पहिले एकदाच वाचायचं नाही, 3 ते 4 वेळेस तुम्हाला वाचायचंय. ओके. 3 ते 4 वेळेस तुम्हाला ते वाचायचं आहे. देन तात्याचा ठोकळा तुम्हाला रेफर करायचं, म्हणजे एखादा कोणता ठोकळा असू दे चांगला, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहे. ओके. रेफरन्स बुक तुम्ही जर वाचत असाल तर चांगली गोष्ट आहे. प्रत्येकासाठी तुम्ही बघितलं असेल तर रंजन कोळंबे सरांचं बुक चांगलं राहील. राज्यघटना असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्यानंतर इतिहास असेल भारताचा. ओके. भारताचा आधुनिक इतिहास असेल किंवा इतर गोष्टी असेल, रंजन कोळंबे सरांचं बुक चांगलं असेल. पण त्या अगोदर तुम्ही स्टेट बोर्ड चांगले करा. स्टेट बोर्ड 4-5 वेळेस वाचा. त्यातून बरेचसे क्वेश्चन कव्हर होतात, 50 ते 60%. हे लक्षात ठेवा. ओके. उरलेले क्वेश्चन तुम्ही तात्याच ठोकळ्यामधून कव्हर होतात, जीके जीएसचे. करंट अफेअर साठी तुम्हाला अभिनव प्रकाशनचं बुक वापरायचं आहे ना. क्रीडा आणि दिनविशेष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ना. त्यानंतर बघा, करंट अफेअर मध्ये पुरस्कार, सन्मान, प्रसिद्ध पुस्तके आणि साहित्य यावर प्रश्न पडतात, है ना. हे लक्षात ठेवायचं. यासाठी तुम्हाला
अभिनव प्रकाशनचं बुक वापरायचंय, अभिनव प्रकाशनचं, किंवा MPSC सिम्प्लिफाईड किंवा MPSC सिम्प्लिफाईड हे बुक वापरायचं आहे. यापैकी कोणतंही बुक तुम्ही वापरू शकता. ओके, अतिशय महत्वाचं असणार हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर भूगोल महाराष्ट्र भारत जग यासाठी तुम्ही सौदी सरांचं बुक वापरू शकता, पण MPSC करणाऱ्यांसाठी ते तुम्ही स्टेट बोर्ड चांगलं करा, त्याचाच तुकडा व्यवस्थित करा, व्यवस्थित होऊन जाईल तुमचं. ओके, त्यानंतर इकॉनॉमिक्स असेल आपल्या सिलेबस मध्ये, विज्ञान यासाठी सुद्धा स्टेट बोर्ड चांगलं राहील तुमच्यासाठी उपयुक्त. कारण की आणि प्रत्येक सब्जेक्टचे आपण बघितलं तर 4-5 प्रश्न असतात. इकॉनॉमिक्सचे 4-5, विज्ञान 4-5, भूगोल 4-5, करंट अफेअरचे 4-5, हिस्ट्रीचे 4-5, राज्यघटने 4-5 असे क्वेश्चन असतो. आपण बघितलं असेल तर असं 25 क्वेश्चन असतात जीके जीएस चे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर बघा जीके जीएस मध्ये काय असणार आहे तर समाज सुधारक तुम्हाला चांगलं करायचंय, समाज सुधारक तुम्हाला चांगलं करायचं आहे है ना, यावरती प्रश्न पडतात. IT संगणक माहिती तंत्रज्ञान तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं बुक वापरू शकता तुम्ही. ओके, ते एक बुक भेटतं, किंवा ठोकळ्यामधून सुद्धा तुमचं कव्हर होतं. महाराष्ट्रातील जिल्हे, प्रत्येक जिल्हे तुम्हाला व्यवस्थित करायचे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याची माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे. कोणी छत्रपती संभाजीनगर मध्ये फॉर्म भरत असेल, कोणी अकोलामध्ये भरत असेल, कोणी नागपूरमध्ये भरत असेल, तर त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेची आहे. त्यावरती सुद्धा 2-3 प्रश्न असतात, म्हणजे असतातच, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस मागचा अनालिसिस कराल पेपर, तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याचे सगळे पेपर अनालिसिस करा आणि बाकीचे सुद्धा जिल्ह्यांची पेपर अनालिसिस करा, हे लक्षात ठेवा. ओके, यस. त्यानंतर चालू घडामोडीबद्दल आपण बोललेलो आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट, आता मॅथ्स आणि रिझनिंग हा आपला खूप महत्वाचा पाठ आहे. 50 मार्काचा पाठ आहे. मॅथ्स 50 आणि रिझनिंग 50, 25 आणि मॅथ्स 25 आणि रिझनिंग 25, असं 50 मार्कासाठी असणार आहे. तर सगळ्यात जास्त महत्वाचे टॉपिक कोणते असेल मी ते सांगणार आहे. नंबर सिस्टीम वर प्रश्न पडतात, संख्यावरील प्रश्न. त्यानंतर बॉडमास वर प्रश्न असतात, कसोटीवर पण असतात, अपूर्णांक घातांक यावर सुद्धा प्रश्न आहे. है ना, एकक स्थानचा अंक यावर सुद्धा आहे, वर्ग आणि वर्गमूळ घनमूळ यावर पण आहे, लसावी मसावीवर पण आहे, हे लक्षात ठेवायचं. या टॉपिकवर प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेले, कारण 25 प्रश्न आहे बरोबर. टॉपिक मॅथचे जरी 20 जरी असले जवळपास महत्वाचे, परत काही काही टॉपिकवर 2 प्रश्न असतात, रेल्वेवर 2 प्रश्न असतो, सिम्प्लिफिकेशनवर 2 प्रश्न असतात. असे काही काही टॉपिक आहे ज्यामध्ये 2 प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले जातात, है ना. त्यामुळे सगळे टॉपिक आपल्याला जवळपास 20 टॉपिक व्यवस्थित करायचे. ज्यांचं मॅथ्स क्लिअर नसेल, ज्यांचं बेसिक क्लिअर नसेल, ज्यांचा चुका होत असेल, त्यांना एकच सांगतो की आपलं PYQ सिरीज चांगलं करा. बेसिक बसून करायचं असेल तर आपली बॅच आपण लॉन्च करतोय पोलीस भरतीची 2-3 दिवसामध्ये, है ना. एकदम 899 मध्ये मॅथ्स रिजनिंग 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल. झालेले क्लास तुम्ही किती वेळ बघा, आणि विकली टेस्ट सुद्धा आपण त्यामध्ये घेणार आहे. प्रत्येक टॉपिकवर जे टॉपिक झालं त्यावर टेस्ट एकदम सिस्टमॅटिक करणार आपण, एकदम खतरनाक, की मॅथ्स मध्ये रिजनिंग मध्ये आउट ऑफ मार्क्स आले पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण जर बघितलं असेल महत्वाचं टॉपिक, त्यामध्ये सरळरूप समजा बॉडमास आलेले गुणोत्तर प्रमाण, भागीदारी, सरासरी, पर्सेंटेज खूप महत्वाचा टॉपिक आहे ना. त्यानंतर बघा प्रॉफिट लॉस, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, वेगवेगळे अंतर, रेल्वेवरील उदाहरणे, हा नाव, बोट आणि प्रवाह यावर सुद्धा प्रश्न, प्रत्येक टॉपिकवर प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल. याला स्किप करून चालणार नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण जर बघितलं, काळकाम वेग, पाण्याची टाकी, है ना. त्यानंतर प्रोबॅबिलिटीवर प्रश्न आपल्याला बघायला भेटेल. ओके, मिक्सचर अलिगेशन वर प्रश्न आहे, क्षेत्रफळ आणि घनफळ आणि भूमिती यावरती प्रश्न असतो, म्हणजे असतोच. फिक्स प्रश्न असतातच, म्हणजे असतात, हे लक्षात ठेवायचं आपण. ओके, हे टॉपिक खूप महत्वाचे मॅथ्सचे. ओके, हे मॅथ्सचे टॉपिक खूप महत्वाचे एक्झामच्या दृष्टीने, हे लक्षात ठेवा. ओके, काय म्हणतो मी. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट आपण जर बघितलं रिझनिंगचं, तर रिझनिंग मध्ये वर्णमालिका असेल, शब्द निर्मिती असेल, है ना, यावरती सिरीज वरती प्रश्न पडतात, म्हणजे पडतात. ओके, त्यानंतर शब्दावर आधारित प्रश्न असेल, लयबद्ध श्रेणी असेल, जम्पिंग सिरीज आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर अंक, अक्षर व चिन्ह मालिका यावर प्रश्न असतात, मिक्स श्रेणी. त्यानंतर संख्या मालिका, आकृत्यांची कोडी यावर प्रश्न असतात. सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंग वर प्रश्न आहे. चिन्हांच्या आदला बदलवर प्रश्न असतो. आपण जर प्लसला मायनस म्हणलं, मायनसला गुणाकार म्हणलं, गुणाकाराला भागाकार म्हणलं, है ना, त्यावर प्रश्न असतो, म्हणजे असतो. व्यवहारी नातेसंबंध, ब्लड रिलेशन यावर प्रश्न असतो. ओके, हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर लक्ष ठेवायचे. हे टॉपिक तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती, पण मी सांगतोय की बस सिलेबस आपल्याला काय काय असणार आहे. हे टॉपिक कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर बघा डायरेक्शन असेल, घड्याळ असेल, कॅलेंडर असेल, है ना, कंपॅरिझन, सांकेतिक जोड, सिलोलिझम वर प्रश्न असतो 2 तरी, 1 ते 2, है ना. निष्कर्षावर, कुठ प्रश्न, पझल वर प्रश्न असतात.
है ना, हे लक्षात ठेवायचं. यावर हे नाही समजा IBPS पॅटर्नचा पॅटर्न आहे, यावर प्रश्न नसतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे टॉपिक रिझनिंगचे महत्वाचे आहे. आणि राहिले प्रश्न अजून दुसरे, मिरर इमेज, वॉटर इमेज आणि जी इमेज आहे पुढील इमेज, ज्याला आपण सिरीज म्हणतो किंवा अॅनालॉजी म्हणतो, है ना, इमेज मधील सहसंबंध. तर ते 3-4 टॉपिक नॉन ऑर्बलचे असतात महत्वाचे. ओके. तर हे सगळे टॉपिकचं आपण PYQ सिरीज चालू केलेली. पूर्व जे विद्यार्थी नवीन असेल त्यांना एक सांगू इच्छितो की संडेला म्हणजे उद्या आपण काय करणार, लक्ष द्या. संडेला म्हणजे उद्या आपण काय करणार की मॅरेथॉन ठेवणार आहे. ओके. तर ते मॅरेथॉन असणार आहे तुमचं 2 तासाचं जवळपास. मॅथ्स चं आपण पर्सेंटेज टॉपिक त्यावर घेणार आहे. पर्सेंटेज असेल किंवा टाइमवर आपण लावणार 2 तास एकदम फुल. ते अटेंड करा. तुम्हाला फायदा नक्की होईल. जे PYQ आले 2023-24 ला ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत टाइम वर्कचे. ओके. पोलीस भरतीला. ओके. 2 वर्षामध्ये है ना, 2 तास चालेल सेशन. व्यवस्थित करा. सेशन कसं वाटतं ते पण सांगा. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला PYQ सिरीज PYQ अनालिसिस करावं लागेल. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक सेक्शन. त्यानंतर तुम्हाला तयारी करायची. PYQ करा ते, कारण त्याशिवाय पर्याय नाही. आणि 2-3 हजार तरी मागचे झालेले प्रश्न जे आहेत 2 वर्षाचे, ते सगळे सोडवा. अभ्यास जर झाला असेल तर प्रॅक्टिस करा. त्याशिवाय पर्याय नाही. कारण कन्फ्युजन, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन वाटतं, सर मी हे वाचलं, मी ते वाचलं, माझ्या लक्षात राहत नाही. भाई, वाचलं लक्षात राहत नाही म्हणजे याचा अर्थ कन्फ्युजन होतं, याचा अर्थ तुझी प्रॅक्टिस कमी पडते भाई. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही भाई. प्रॅक्टिस जर नसेल भाऊ तर काही जमणार नाही. हे लक्षात ठेव. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नाही, परफेक्ट प्रॅक्टिस पाहिजे, त्यावेळेस माणूस परफेक्ट होतो. ओके. तर बघा, पोलीस भरतीची आपण ही खाकी बॅच लॉन्च केलेली आहे. आपलं जे ऍप आहे संतोष के अकॅडमी प्ले स्टोअरला. ओके. तर त्यावरती आपण ही बॅच लॉन्च केलेली. यामध्ये तुम्हाला बेसिक पासून सगळ्या गोष्टी भेटेल. लाईव्ह क्लास असेल, लाईव्ह झालेला क्लास नंतर तुम्ही किती वेळा बघू शकता. आणि दर रविवारी टेस्ट असेल. अतिशय एक सिलेक्शन म्हणजे कम्प्लीट एकदम बेसिक टू ऍडव्हान्स असेल बॅच. बॅचची फी फक्त मॅथ्स रिझनिंगची आपण जर बघितलं तर 899 रुपये आहे. ओके. तशी तिची 1200 रुपये प्राइस पण ऑफर मध्ये आपण ठेवलेली आहे. ही बॅच आपली चालू होणार आहे नेक्स्ट वीक मध्ये, है ना. नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे जवळपास 20 फेब्रुवारीच्या दरम्यान ही बॅच आपली स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. पहिले सेशन बघा 2-3 दिवस, डेमो क्लास बघा, नंतर मग तुम्ही बॅच जॉईन करू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीमध्ये अपयश आलं असेल, आता मुंबई पोलीस भरतीचा रिझल्ट लागायचा बाकी, टेन्शन घ्यायचं नाही. पुढचं टार्गेट ठेवायचं, अभ्यास करायचा. ज्या चुका तुमच्या झाल्या त्या चुका आता करायच्या नाही. त्या चुका दुरुस्त करायच्या वेळ आपल्याकडे असते. रडायचं नाही तर लढायचं असतं आपल्याला. ओके. अभ्यास करा, तयारी करा. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. येस, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.